नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। काँग्रेस पक्षाचा विजय असो। वोट चोर, गद्दी चोर, 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 वोट चोर, गद्दी चोर। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। लोकशाहीवर गाव घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, लोकशाहीवर गाव घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, लोकशाहीवर गाव घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी देत आहे। सरकारचं करायचं काय? खाली उठव। मैं ऑफिस में हूँ लगातार सामाजिक संघटना, फुले शाहू आंबेडकरवादी ज्या काही संघटना आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्यावर गदा आणणारा हा कायदा असून जर कोणी आंदोलन केलं आणि जनशोध केला की जन आंदोलन केलं, त्याला बिना चौकशी अटक करण्याचे अधिकार या जनसुरक्षा कायद्याने सरकारला दिलेले आहेत। तर हा जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्यांसाठी मुचकाटदाबी ठरणारा आहे। त्यामुळं हा कायदा रद्द व्हावा म्हणून महाविकास आघाडी आणि घटक पक्षातर्फे आम्ही हे निवेदन आपल्याला देत आहोत। महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारनं जो जनसुरक्षा कायदा 2024चा मंजूर केलेला आहे, त्याच्या विरोधात महाविकास आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून राज्यपाल महोदयांना निवेदन दिलेलं आहे की हा काळा कायदा शासनानं त्वरित मागं घ्यावा, कारण की ह्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य आंदोलक, फुले शाहू आंबेडकरवादी जी काही संघटना आहेत त्यांच्यावर घाला घालणारा हा कायदा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे। आणि आज लेखक, पत्रकार आणि सामाजिक संघटना यांच्यावर घाला घालणारा हा कायदा, काळा कायदा त्वरित मागं घ्यावं यासाठी आणि हा कायदा त्वरित रद्द करण्यासाठी हे राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन महाविकास आघाडीतर्फे दिलेलं आहे। तर या महाविकास आघाडीचा हाच इशारा असेल की हा काळा कायदा जर मागे घेण्यात आला नाही, ह्याच्या पुढे उग्र आंदोलन आम्ही आंदोलन करतो। त्यावेळेस जे काही जिल्हाधिकारी महोदय आणि उपजिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सर्व शिष्टमंडळ भेटायला जातो, परंतु या ठिकाणी या जनसुरक्षा कायदा असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आमची अडवणूक होत। सामान्य माणसावर लादलेला हा जिंजिया करासारखा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी निषेध आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं। आज आम्ही या निषेध आंदोलनामधून केंद्र सरकारला सांगू इच्छितो की सामान्य माणसाचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं चालू केलाय, म्हणजे हे हुकुमशाहीकडे जाण्याचं एक धोतक आहे असं सामान्य माणूस समजतंय। हा कायदा रद्द करावा, अन्यथा महाविकास आघाडी धाराशिव जिल्हा या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल।